नमस्कार मित्रांनो, कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये, तुरीच्या शेतामध्ये आलो आहे आणि आपल्या तुरीला आज झाले आहे मित्रांनो 80 दिवस। 80 दिवसामध्ये आपण मित्रांनो याची एकदा शेंडी खुडणी केली होती 40 दिवसाला, त्यानंतर आपण याची शेंडी खुडणी काही केली नाही। मित्रांनो, पाहत असाल की आपली तुरी ही डेरेदार बनली आहे। 2 बेड सोयाबीनचे व तिसरे बेड हे तुरीचे आहे। आपल्याला यामध्ये फवारणीचे नियोजन 2 ते 3 दिवसांमध्ये घ्यायचे आहे। मित्रांनो, यामध्ये आपण कीटकनाशकांमध्ये क्लोरोपायरिफॉस 50% वालं, साप बुरशीनाशक आणि जादा फुटव्यासाठी टाबोली घेणार आहे। मित्रांनो, हा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला याचे रिझल्ट 4 ते 5 दिवसांमध्ये दिसून यायला लागतील। तसेच माझा व्हॉट्सअप नंबर मी वर देत आहे, त्यावर काही समस्या असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता। मित्रांनो, आपण तुरीचे खताचे व्यवस्थापन हे सोयाबीनबरोबर केले होते। त्यानंतर आपल्याला आता खत व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आपण खतामध्ये 10-26-26 या खतामध्ये 3ही घटक असल्यामुळे त्याचा फायदा तूर पिकाला होईल आणि तुमच्या उत्पादनात भरीव अशी वाढ पाहायला मिळेल। मित्रांनो, अशा प्रकारचे नियोजन केल्यास तुम्हाला त्याचा 100% फायदा होणारच आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।